नमस्कार मित्रांनो, आज बघा आपले दिवसाची सुरुवात झालेली आहे। सकाळी सकाळीच आपल्या गॅरेजवर बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत। 2 रीड्स आहेत, एक क्रेटा आहे, त्याचबरोबर एक वेरुटो आली आणि एक विस्टा आणि एक ग्रँड आयटेन। तर विस्टा आणि क्रेटा आपल्याकडे वॉशिंगसाठी आलेले आहे मित्रांनो। एक रीड्स फॅन फिरत नाही आणि ही वेरुटो आहे मित्रांनो। त्या वेरुटोचा प्रॉब्लेम असा आहे की जी ऑइल कूलर बॉडी गेलेली आहे, त्यामुळे ऑइल आणि पाणी मिक्स होते। ते आपण बघू शकतो कशा पद्धतीने तिचं ऑइल आणि पाणी मिक्स झालेलं आहे, म्हणजे बघू शकता। तर या केसमध्ये असं होतं की गाडी जास्त ओव्हरहीट होते, सगळं ऑइल आपल्या रेडिएटरमध्ये कूलंटमध्ये मिक्स होतं आणि त्याचा गाळ तयार होतो। हे अशा पद्धतीने गाळ तयार होतो। ह्याच्यावरती लवकर लक्ष नाही दिलं तर गाडीचं इंजिन हे सीज होऊ शकतं। तर त्याचं आता आपण आज काम करणार आहोत। हे योग्य पद्धतीने सगळ्या पाईपलाईन क्लीन करून सगळं ऑइल बाहेर काढून चला तर आता आपण ऑइल कूलर बॉडी काढाय घेऊया। कडे एक त्याच्या पाईप वगैरे काढायचे चाललेले आहेत मित्रांनो। या पद्धतीने ऑइल फिल्टर काढून आता ऑइल कूलर बॉडी आपण बाहेर काढतोय। ही असते ऑइल कूलर बॉडी बघा। तर ह्यात 2 गॅलरी असतात, एक ऑइल आणि एक पाण्याची। तर बघू शकता ही ऑइल कूलर बॉडी किती खराब झालेली आहे। ह्यात 2 गॅलरी असतात, त्यातली एक गॅलरी कोणती तरी कट झाली की ऑइल आणि पाणी आपलं मिक्स। आता ही पाण्याच्या साह्याने आपण सगळ्या पाईपलाईन वगैरे क्लीन करतोय। तर ते बघू शकता कशी घाण पडते त्यातली मित्रांनो। आणि याचं असं आहे की गाडी वारंवार जर ओव्हरहीट होत असेल तर इंजिन सीज होऊ शकतं या ऑइल कूलर बॉडी न बदलल्यामुळे। बघू शकता ऑइल कूलर बॉडीची काय परिस्थिती झालेली आहे। त्याचबरोबर बघा, आणि मी तुम्हाला नवीन पण दाखवतो, नवीन काय असते नवीन पण बघून घ्या 2 लिटर मापन की नवीन ऑइल कूलर बॉडी अशी असते। तर आता आपण नवीन ऑइल कूलर बसवाय घेऊ। जुन्या ऑइल कूलर बॉडीचे पाईप वगैरे आपल्या काढायचे चाललेले आहेत, कारण पाईप काय आपण बदलणार नाहीत, ते क्लीन करूनच आपण बसवणार आहोत। तर चाललेलं आहे, कारण ते सिलेंटमध्ये पॅक असतात ना। ऑइल कूलर बॉडी बसवायच्या आधी हे आपल्याला असं सगळे सिलेंट वगैरे काढावं लागतं मित्रांनो। सगळी घाण क्लीन झाल्याशिवाय आपल्याला बसवता येत नाही। आणि बघा आपण क्लीन केलेलं आहे सगळ्या पाईपलाईन, सगळं सिलेंट वगैरे। त्यानंतर आपण ऑइल कूलर बॉडी बसवणार आहोत। पाईप वगैरे क्लीन करून सगळे सिलेंट वगैरे काढून त्याचं सगळं डिझेलने वगैरे धुवून व्यवस्थित चकाचक ऑइल वगैरे सांडलेलं सगळं क्लीन करून, कारण गाडी अतिशय घाण झालेली आहे। तुम्ही बघू शकता की गाडीत म्हणजे ऑइलचं प्रमाण किती झालेलं आहे। सगळीकडं ओव्हरहीट झाल्यामुळे ऑइल बाहेर फेकलेलं आहे गाडीने। तर इतकं घाण झालेलं आहे की ते ऑइल पाणी मिक्स झाल्यावरती भरपूर घाण होतं। हे सुद्धा आपण डिझेलने क्लीन करणार आहोत गाडीचं आपलं काम पूर्ण झालं की। तर चला तर मित्रांनो, आपण ऑइल कूलर बॉडी चेंज करायला घेऊया। पाईप वगैरे फिट करून घेतल्यात। ऑइल कूलर बॉडीला आपण दोन्ही साईडने मस्तपैकी सिलेंट वगैरे लावून घेतोय की जेणेकरून परत ऑइल कूलर बॉडी लीक वगैरे होऊ नये, ऑइलची पातळी कमी होऊ नये। तर अशा पद्धतीने आपण ऑइल कूलर बॉडी फिट करायला घेतलेली आहे। सगळ्या पाईप वगैरे लावून मस्तपैकी सगळे नट बोल्ट टाईट करून, जिथं तिथं सिलेंट लावून सगळ्या क्लिप वगैरे आवळून व्यवस्थित ऑइल कूलर बॉडी आपली बसवून झालेली आहे। ऑइल फिल्टर आपलं बसवून झालेलं आहे। आणि आता कडचं आपलं जे काढलेलं आहे ते पाईप्स वगैरे आपल्या सगळं बसवायचं चाललेलं आहे मित्रांनो। गाडी सगळी टाईट करून ऑइल फिल्टर चेंज करून, ऑइल फिल्टर पण आपल्याला नवीनच बदलावं लागतं मित्रांनो ह्या केसमध्ये, कारण ऑइल फिल्टरमध्ये सुद्धा पाणी घेऊन ऑइल फिल्टर खराब झालं असतं। तर आपण आता ऑइल फिल्टर पण चेंज केलेलं आहे। ऑइल फिल्टर तर मस्तपैकी आवळून घेऊयात। ऑइल फिल्टर बसवून झाल्यानंतर कूलंटच्या होज आपण सगळ्या बसवू। त्याचबरोबर कूलंटचा रिझर्व्हर टँक हे आपण काढलेलं आहे ना, ते सगळं व्यवस्थित बसवून घेऊयात आणि बघूया पुढची प्रोसेस कशी येते। सगळ्या पाईप सगळ्या क्लिप व्यवस्थित, जेणेकरून कूलंट परत लिकेज होणार नाही मित्रांनो। असे आपण सगळं सिलेंट वगैरे लावून व्यवस्थित मध्ये सगळ्या पाईप, रेडिएटरच्या बारीक बारीक हिटर होजच्या पाईप क्लिप सगळ्या व्यवस्थित सिलेंट लावून आवळून घेतोय। सगळ्या फिटिंग वगैरे झाल्यानंतर आपण आता इंजिन ऑइल सगळं नवीन टाकणार आहोत मित्रांनो। सगळी गाडी व्यवस्थित पाईप वगैरे टाईट झाल्यानंतर
तिला लागतंय ते, कारण इंजिन ऑइल सगळं खराब झालेलं आहे. आपण ड्रेन केलं तर आता नवीन इंजिन ऑइल टाकतोय आपण. इंजिन ऑइल टाकून झाल्यानंतर आपल्याला कुलंट नाही टाकायचं, त्यामध्ये पहिल्यांदा पाणी टाकायचं आहे मित्रांनो. ऑइल पाणी टाकून झाल्यानंतर मित्रांनो आता आपण गाडी चालू करणार आहोत आणि गाडी फिरवून गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का बघणार आहोत. अशाच कामासाठी विघ्नहर्ता मोटर्सला विजिट